नमस्कार. जय श्रीराम. भारताला, हिंदू संस्कृतीला आणि हिंदू धर्माला मानाचे दिवस यावेत यासाठी दधीची ऋषीप्रमाणे आपल्या हाडांची काढे करणारे आणि आपला देह चंदनासारखे झिजवणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी सावरकरांनी आत्मार्पण केले आणि इहलोकाचा निरोप घेतला. अंतिम प्रवासाला खरं तर अगोदरच सुरुवात झाली होती. त्यावेळी त्यांची जी वृत्ती, त्यांची मानसिकता ही अत्यंत प्रसन्न होती. त्यावेळी तात्या म्हणाले होते की आज माझ्या कोणीही मार्गामध्ये येऊ नका. थोड्या वेळेचा प्रश्न आहे, थोड्या दिवसांचा प्रश्न आहे. आणि हा त्यांचा निश्चय कायम आणि ठाम आणि कायम होता. आणि त्याच आठवड्यात बाळाराव त्यांना म्हणाले होते की तात्या, अजून सिंधू नदी भारतात यायची आहे. तुमची या देशाला गरज आहे. त्यावेळी तात्यांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक होते आणि अंतर्मुख करणारे होते. तात्या असं म्हणाले की या जगात सगळी स्वप्न सत्यात उतरत नाहीत. भारत पूर्ववत अखंड झालाच तर तो सुजलाम सुफलाम आणि समृद्ध झालेला पाहिजे राहणार. आणि तो न झाला तर सर्व हिंदूंची चिंता उरणार. तेव्हा जे घडलंय ते कल्पनेच्या पलीकडचे आहे आणि जे काही राहिलं आहे ते पुढील पिढ्यांनी हातात घ्यावे. मार्गदर्शन हवे असेल तर माझे ग्रंथ आहेतच. तात्यांनी प्रायोपेशन सुरू करण्याच्या निर्णया अगोदर ते स्वतःच्या प्रकृतीची अत्यंत काळजी घेत होते. आवश्यक ती औषधे ते काळजीपूर्वक घेत होते. आजारी असताना त्यांना कोणी भेटायला आलेले आवडत नव्हते. कोणी आपली कीव करावी, कोणी आपल्याला सहानुभूती दाखवावी अशी त्यांची इच्छा अजिबात नव्हती. एक दिवस तात्या बाळारावांना म्हणाले की आज तुला वेळ आहे का? आणि असेल तर वेळ काढून ये, टॅक्सी घेऊन ये, आपण समुद्रावरती फिरायला जाऊया. आणि ठरल्याप्रमाणे ते वरळी भागामध्ये समुद्रावरती फिरायला गेले. पण तो तिथला भाग त्यांना फारसा काही आवडला नाही आणि म्हणून ते पुन्हा रिटर्न आले. पुन्हा तसेच 15 दिवसांनी फिरायला जाण्याचा बेत ठरला आणि ते सचिवालयाच्या बाजूला असलेल्या नरिमन टोकाशी गेले. तिथला भाग त्यांना प्रचंड आवडला आणि तात्या तिथे बसले. तो समोरचा समुद्र पाहून, तो जलाशय पाहून त्यांना चैतन्य महाप्रभूंची गोष्ट आठवली. चैतन्य महाप्रभू जसे कृष्ण कृष्ण करत त्यात कसे काय गेले ही कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली. आणि ही कथा ऐकताच बाळाराव एकदम चमकले. तात्यांच्या मनात असे तर काही नाही ना अशी भीती त्यांच्या मनाला चाटून गेली. एक दिवशी गंभीरपणे तात्या त्यांच्या आत्महत्या आणि आत्मार्पण या लेखाचे उदाहरण देऊन सांगू लागले की ज्ञानेश्वरांना त्यांच्या बंधूंनी समाधी घेण्यास सहाय्य केले. जैन लोकात ही उपोषण करून जीवन समाप्त करण्याची पद्धत आहे. आता मला आत्मार्पण करायचे आहे. तू मला सहाय्य देशील का नाही हे सांग. तू नाही म्हटलेस तरी मला काही राग येणार नाही. पण बाळारावांना उत्तर द्यायची कधी वेळच आली नाही. जलसमाधीचा मार्ग तात्यांनी कधी अनुसरलाच नाही, कारण ते परत फिरायला म्हणून समुद्रावरती कधी गेलेच नाही. बाळारावांनी स्वातंत्र्यवीर सावरकर सांगता पर्व या ग्रंथामध्ये या जन्माची सांगता या शेवटच्या प्रकरणात हे सर्व उत्कृत केलेले आहे. बाळाराव पुढे लिहितात की तात्यांना योगाभ्यासाची फार आवड होती. काही सिद्धी त्यांनाही प्राप्त होत्या. त्यांना योगशास्त्र अवगत होते, ते साध्यही होते. आणि म्हणूनच ते सर्व हाल अपेक्षा सोसून सुद्धा इतकी वर्ष जगले. त्यांच्या लिखाणात, त्यांच्या भाषणात लोकांना मोहून टाकणारी शक्ती होती. त्यांची सर्व ज्ञानेंद्रिये शेवटपर्यंत उत्तम कार्यक्षम राहिली. त्यांच्या 83व्या वर्षी सुद्धा त्यांचे केस काळे होते. बाळारावांची तात्यांकडे पाहण्याची ही दृष्टी असल्याने ते आत्ताच जाणार नाही अशी त्यांची समजूत असल्याने इतर सर्वजण घाबरत होते. पण बाळाराव मात्र घाबरले नव्हते. प्रत्येक दिवशी त्यांच्याशी बाळारावांची भेट होत होती. ते बाळारावांना बोलवून घेत होते, त्यांना पत्र वाचून दाखवत होते. आणि शेवटच्या दिवसामध्ये जसे अनेक लोक विचारपूस करायला येत होते तसे एकदा आचार्य आत्रेही आले होते. पण त्यांचं फारसं समाधान झालं नसावं म्हणून एक दिवशी ते सावरकर सदनात आले आणि बाळाराव त्यांना म्हणाले की माझ्या दृष्टीने तात्यांचा हा आत्मार्पणाचा निश्चय कायम आणि ठाम आहे. याच भेटीत बोलता बोलता आचार्य अत्रे असं म्हणाले की मंकेकरांचे पाकिस्तान कट टू साइज
हे भारत पाक युद्धावरचे पुस्तक फार छान आहे. मी तात्यांना मी तात्यांना आचार्य आत्रे यांच्या भेटींचा तो वृत्तांत सांगितला असे बाळाराव म्हणाले. आणि ते पुस्तक वाचून दाखवू का असे त्यांना विचारले. आणि तात्यांनी होय म्हटल्यावर बाळारावांनी त्यांना ते पुस्तक वाचून दाखवले. त्यांच्या उपवासाचा तो 17वा किंवा 18वा दिवस असावा आणि ते केवळ त्यावेळी पडून होते. त्यांना काही सांगायचे असावे असे बाळारावांना वाटले, म्हणून त्यांनी जी बाजूला परिचारिका उभी होती तिला बाहेर जाण्याची खूण केली. कोणी नसल्याने तात्यांना सांगितले की तात्या आपण काहीतरी घ्या. आणि तात्या हळू पण स्पष्टपणे त्यांनी बाळारावांना म्हणाले की आता मला काही नको, मला आता काही सांगायचे नाही. त्यांचा हात त्यावेळी प्रथमच त्यांनी हातात मध्ये घेतला आणि तो सोडून दोन्ही हातांनी नमस्कार करीत ते म्हणाले की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आता कैचे येणे जाणे सहज खुंटले बोलणे. तात्या बाळारावांशी बोललेले हे शेवटचे शब्द. बाळारावांचे हे शब्द आजही मन हेलावून टाकणारे होते. सावरकरांचे साहित्यच काय, पण शेवटचे शब्द पण साहित्यच काय, त्यांनी आपले सर्वस्वच राष्ट्राला अर्पण केलं होतं. असं म्हटलं जातं की सावरकरांना कुणीतरी विचारलं होतं, काय हो तुम्ही कार्ल मार्क्स वाचला आहे का, तुम्ही लेनिन वाचला आहे का. त्यावेळी सावरकरांनी त्यांना प्रतिप्रश्न केला आणि त्यांना म्हटले की तुम्ही जाऊन विचारा त्यांना की तुम्ही कधी सावरकर वाचला आहे का. भले तो कार्ल मार्क्स सावरकरांच्या अगोदर झाला, पण याचा आशय असा आहे की सावरकरांचे जे तत्वज्ञान आहे ते स्वयंभू आहे. आधुनिक भारत युनायटेड नेशन मध्ये शत्रू राष्ट्राला जोडा दाखवू शकेल इतकं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसे होण्यासाठी महाराष्ट्र हा भारताचा खडगहस्त झाला पाहिजे असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वप्न होते. ते सत्यात उतरवण्यासाठी साहित्यिकांना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असे ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावरून सांगत होते. 26 फेब्रुवारी 1966 साली सावरकरांनी आपला ध्येय ठेवला. 1818 मध्ये चापेकर बंधू फासावरती गेले आणि अस्वस्थ होऊन सावरकरांनी भगूरमधील आपल्या घरातल्या अष्टभुजा देवी समोर शपथ घेतली की मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारीन, मारिता मारिता मरेत झुंजेन. आणि या प्रतिज्ञेने सुरू झालेला हा यज्ञ पुढे मरेपर्यंत जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करत राहिला. बंडखोर विद्यार्थी, कुशल संघटक, इतिहासकार, क्रांतिकारक, अंदमानच्या काळ्या पाण्याला पुरून उरणारा मृत्युंजय, समाज सुधारक, कवी, नाटककार, भाषाप्रभू, विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ विचारवंत, या सर्वांमधून सावरकरांचे आपल्याला त्यांच्या कृतीचे दर्शन होते. पण आज हिंदुत्वाच्या विचारांवरती ज्यांची निष्ठा आहे, अनेकांना विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ आणि जाती उच्छेदाची भाषा करणारे सावरकर त्यांच्या पचनी पडत नाहीत. आणि स्वतःला सेक्युलर समजणारे डावे त्यांच्या हिंदुत्व या संज्ञेकडे पाहून सावरकरच निषिद्ध ठरवतात आणि याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या विचारांचे विकृतीकरण करतात. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वाक वैभव वक्तृतही तुझा अर्पिले म्हणत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना फार ब्रिटिशांच्या धार्जिने म्हणण्यापर्यंत या अनेकांची मजल जाते. जाती व्यवस्था नको हे डॉक्टर आंबेडकर यांच्याप्रमाणे सावरकर यांचे सुद्धा स्वप्न होते, त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणूनच तर त्यांनी चौदार तळे, काळाराम मंदिर सत्याग्रहात आंबेडकरांना पाठिंबा दिला होता. हिंदू समाजातील सर्व जमातींना केवळ दर्शनासाठीच नव्हे तर गर्भाशयात जाऊन मूर्तीला स्पर्श करून पूजेचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून पतित पावन मंदिर स्थापन करून दिले होते. आणि तरीही आज लोक त्यांना मनुवादी म्हणून मनुवादी ठरवलं जातं. सावरकर आणि गांधी यांचे टोकाचे मतभेद असले तरी प्रसंगी सावरकरांनी महात्मा गांधीवरती टीकाही केली आहे. आणि गांधींनी सुद्धा कोण सावरकर असे म्हटले असले तरी दोघांचेही चारित्र्य, कर्तृत्व आणि त्यागाबद्दल एकमेकांना परस्पर आदर होता. की घेतले हे व्रत आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने,
जे दिव्य दाहक म्हणून असावायचे, बुद्धाची वान करी हे धरिले सतीचे. जे दिव्य दाहक म्हणून असावायचे याचा साधा आणि सरळ अर्थ आहे की जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल तर ते दाहक असणारच. त्यांचे चटके हे बसतीलच. पण सतीचे वाण घेतल्यासारखे आम्ही स्वतःहून हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. यापुढे सावरकरांची स्मारके होतील, त्यांच्यावरती अनेक पुस्तके लिहिली जातील, त्यांच्यावरती अनेक लेख लिहिले जातील, त्यांच्यावरती कविता केल्या जातील, त्यांच्यावरती अनेक व्हिडिओज बनवले जातील. हे सगळं झालंच पाहिजे आणि ते व्हायलाच पाहिजे. पण फक्त एवढ्यावरतीच न थांबता त्यांच्या विचारांना कृतीत उतरवण्याची गरज आहे. आणि म्हणून मग शेवटी प्रश्न येतो की यासाठी मी काय करू शकतो. तर सावरकर ज्या राष्ट्रासाठी, ज्या हिंदू धर्मासाठी, ज्या विचारांसाठी आणि ज्या संस्कृतीसाठी एवढे लढले, त्या संस्कृतीसाठी मी काय करू शकतो याचेही चिंतन आपल्याला आपापल्या परीने करायचे आहे. असे म्हटले जाते की युद्धाय कथाय रमणस्य. युद्धाच्या कथा आम्हाला ऐकायला आवडतात, युद्धाच्या कथा आम्हाला वाचायला आवडतात, युद्धाच्या कथा आम्हाला पाहायला आवडतात. पण अवघड असतं त्याप्रमाणे जीवन जगायला. ज्या सावरकरांनी एवढं सगळं केलं, कदाचित मला यातील काहीच करता येणार नाही, कदाचित मला त्यांच्यासारखं काही करायला जमणार नाही. पण मी त्यांचं स्वल्प अल्प काहीतरी करू शकतो का? आणि जरी काही व्रत घेऊन ते व्रत सातत्याने काम करत आहोत का, हे ज्याने त्याने आपल्याला ठरवायचं आहे. समर्थक किंवा विरोधक या सर्वांनाच सावरकर किती समजले हे त्यांनीच ठरवावे. शेवटी एकच बोलतो की यू कॅन लव्ह हिम और यू कॅन हेट हिम, बट यू कांट निग्लेक्ट हिम. असंच आज सावरकरांचं स्थान आहे. अस्तु. जय श्रीराम.